मागील 2 दिवसांपासून विधिमंडळ कामकाजात सहभागी न होणारे अजित पवार उद्या विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे अजित पवार नागपुरातील सरकारी निवासस्थानी आराम करत होते। अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या या चुकीच्या आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तशी माहिती दिलेली आहे। अजित पवार हे दिल्लीला गेल्याचं वृत्त चुकीचं आहे। अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे, घशाचा संसर्ग झाला होता आणि त्यामुळे आपण बघतोय की अजित पवार हे त्यांच्या घरीच आराम करत होते असं सांगण्यात आलेलं आहे। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, काय अधिकची माहिती? अजित पवार दिल्लीला गेले हे वृत्त आता राष्ट्रवादीने फेटाळलेलं आहे, तसंच अजित पवारांची प्रकृती बिघडली म्हणून ते आराम करत होते असं कळत आहे। नक्कीच आपण पाहतो की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। पहिल्या दिवशी आपण पाहत आहोत की पहिल्या आणि दुसऱ्या या 2 दिवसाच्या संपूर्ण विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अजित पवार कुठेही दिसले नव्हते, ते कुणालाही भेटले सुद्धा नव्हते आणि त्याच्यामुळे अजित पवार नेमके कुठे गेले या संदर्भातले अनेक प्रश्न खरं विचारले जात होते। मात्र आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशी माहिती दिलेली आहे की अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे आणि ते त्यामुळे नागपूरच्या त्यांच्या घरी ते खरं तर आराम करत आहेत, अशा पद्धतीची माहिती खरं त्यांनी दिलेली आहे। मात्र सकाळपासूनच वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या की अजित पवार नाराज आहेत का किंवा अजित पवार मग दिल्लीला गेलेत का, अशा पद्धतीची चर्चा झाली होती आणि हे सगळं वृत्त खरं आता प्रदेशाध्यक्षांनी फेटाळलेलं आहे आणि त्यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। बिलकुल, धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय अजित पवार हे उद्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार असल्याचं देखील कळत आहे।